तुम्हाला माहीत आहे का श्री विष्णू शेषनागावर का शयन करतात? एका वेळेस देवी लक्ष्मीने विष्णूंना विचारले, नाथ, आपण ब्रह्मांडाचे पालन करता आहात, पण आपण कुठे विश्रांती घेत असता ते मला कळलं पाहिजे. श्री विष्णू मंद हसले आणि म्हणाले, देवी, मी एका अशा स्थानावर विश्रांती घेतो जे स्थिर, विशाल आणि सेवाभावी आहे, ते म्हणजे शेषनाग. देवी लक्ष्मी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, शेषनाग? तो तर एक नाग आहे, का तुम्ही त्याच्यावरच शयन करता? त्यावर विष्णूंनी सांगितलं, शेषनाग म्हणजे केवळ एक सर्प नाही, तो धैर्य, नम्रता, अचल श्रद्धा आणि सेवाभाव यांचं प्रतीक आहे. त्याने स्वतःचं सर्व शरीर मला आधार देण्यासाठी अर्पण केलं आहे. त्याचे फण म्हणजे मला दिलेली सावली आणि त्याचं शरीर म्हणजे शांत, स्थिर आधार. तो ब्रह्मांडाच्या भाराला धारण करतो, पण कधीही गर्व करत नाही. त्याच्यासारखा निस्वार्थ सेवेचा आदर्श कोणी नाही. त्यामुळेच मी त्याच्यावर विश्रांती घेतो, कारण तो माझ्या विश्वासाचा खरा आधार आहे. शिकवण शेषनागावर शयन हे फक्त दृश्य नाही, तर एक संदेश आहे. सेवा, श्रद्धा आणि नम्रतेचा आधारच ईश्वराचा निवासस्थान होतो.